नमस्कार. माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी आता इथं बसले जिथं मी नेहमी चूल पेटवते आणि शेतातलं जळण वगैरे आम्ही इथं ठेवतो. अशा ठिकाणी मी येऊन बसले. तर आजचा व्हिडिओ मी एक असा जुनी अशी आठवण एकदम छान त्या आठवणीच्या संदर्भात मी सांगत आहे. तर बघा, ही हातात माझ्या एक आहे विळी आणि ही विळी आमच्या घरात आहे. ह्याला 70 वर्ष झालेत, जवळपास 70 वर्ष. आणि ह्या विळीची स्टोरी अशी आहे की आमच्या सासूबाईंना वडील नव्हते, तर त्यांचे चुलते त्यांच्याकडे यायचे जायचे आणि लहान वयात लग्न झालं होतं, 10-12 वर्षातच. मग त्यांनी बघितलं की त्या ह्यानं विळा असतो का मोठा, त्यानं त्या कांदा चिरत होत्या. पण लहान असल्यामुळं त्यांना तो पायात विळी अशी विळा मोठा पायात पकडून चिरता येत नव्हतं. तर त्या म्हणाल्या की मला चिरायलाच येत नाही. तर त्यांचे चुलते म्हटले, तुला काय आणून देऊ मग सांग, तुला विळी तयार करून आणून देऊ का? तर त्या म्हटल्या ठीक आहे, मला विळीच तयार करून आणून दे. मग ही नंतर आम्ही अशी याला प्लायवूड वगैरे लावले. पण ह्याच्या आतलं लाकूड आहे ते ह्याला जरा हे असं आहे, हे ह्याला पण कलर दिला. तर हे ह्याचं लाकूड आहे बाभळीचं, एकदम कठीण आहे, एकदम कठीण. पण या वेळीची खासियत अशी आहे की याला कधीच धार लावायला लागत नाही. ह्यानं तुम्ही लिंबू कापला, एक लिंबू जरी त्याचे 4 तुकडे केले तरी ह्या वेळेला अशी धार येते ना. आणि आंब्याच्या सीझनमध्ये तर काय विचारू नका. आंबे कापून कापून प्रचंड अशी इतका शार्पनेसपणा ह्याला आलेला असतो की काय बोलायचं काम नाही. तर अशी ही विळी मग त्यांना संरक्षण म्हणून त्याने दिले. हे नंतर आम्ही याला जरासं प्लायवूड वगैरे लावून जरासं व्यवस्थित केली, कारण ह्याचं लाकूड होतं ते जुन्या पद्धतीचं आणि पूर्ण काळं झालेलं. मग जरासं कट करून साईडनं आठवण म्हणून त्यांची ठेवली. ह्या वेळीनं शक्यतो कोण आमच्या खाली गावात जरी कार्यक्रम असला, कोणी जर विळी मागायला आलं तर आम्ही म्हटलं की नाही, म्हण्या जाऊ आमची विळी, तर म्हणायचे नको नको, तुमची नको, ज्या वाटणीच्या विळा द्या त्यांना आम्ही कट करतो, नाही चाकू द्या, पण तुमची विळी नको. तर ह्या वेळीला मी म्हणजे जवळपास 20-25 वर्ष झाल्यानंतर काय झालं, आमच्या घरात एक कार्यक्रम होता आणि तिथं मी दिवसभर खोबरं कटिंग करत होते ह्याच वेळीवर. खस 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 असं चाललेलं. तर आमच्याकडे आलेले पाहुणे काय म्हणाले, इतक्या फास्ट नका कट करू, चुकून कटबीट होईल, याला किती धार यायला. मग मी म्हटलं काय होतं त्याला, काय नाही होत, मला नाही काय वाटत, मला सवय झाली म्हणे. आणि 25 वर्षात मला कधीच ती कापली नव्हती वेळी. त्यावेळी अर्धा किलो खोबरं कट करून झाल्यानंतर शेवटी मला जे कापलं ते विचारू नका. आणि ह्यानं कापतं असं की डायरेक्ट हाडच कट करून टाकतं, इतकी धार आहे. काय ह्याला वापरले, मी आमच्या सासूबाईंना विचारायचे ह्याला काय वापरलं असेल, काय असेल ह्याच्यात. तर त्या म्हणायच्या ही पोलाद आहे, पोलाद आहे, पण माहीत नाही काय. तर ही त्यांची आठवण म्हणून आता माझ्याकडे ही विळती आहे. मी माझ्याकडे 2-4 प्रकारचे चाकू पण आहेत. परत आमच्याकडे दुसरे आपले असे ह्याचे चॉपरला पण अटॅच असणारा कटर आहे, पण मी ह्यानंच कट करते. सगळेच घरातले ह्यानं कट करतात. पण ह्या वेळेला जी धार आहे ती कधीच संपत नाही. काय लावलं याला हे माझ्याकडं एक मोठा प्रश्न आहे, कारण कुठल्याही वस्तूला वापरल्यानंतर ती थोडी तरी त्याला काहीतरी त्याच्यावर परिणाम होतो, पण याच्यावरती काहीच झालेलं नाही. आणि मग ही सासूबाईंची आठवण म्हणून मी ठेवली ही वेळी. आणि ह्याला काय असं म्हणजे एकदम हे नव्हतं, एकदम साधं लाकूड होतं. हे बघा, हे असे ह्याला खाच पण होती आणि असंच त्यांनी कट केलेलं साधं सिंपल असं ह्याचं काळं भोर होतं, कशाचं, ह्याचं बाभळीचं. तर त्या काळात ते लोकांनी हे असं, आणि ते स्वतः बनवत होते त्यांचे चुलते. म्हणे त्यांचे चुलते इतके हुशार होते, म्हणाल्या त्या की मातीच्या घागरीला त्याने पत्र्याचं बूड बसवलेलं. असे कलाकार होते ते म्हणे. कुठं मुंबईत तर ते नोकरीला होते, पण ही पण कामं ती करायची. तर त्यांची ही आठवण म्हणून ही वेळी आम्ही नेहमी वापरतो, सगळेच वापरतो आम्ही घरातले. पण इतकी जेवढी चांगली आहे तेवढी धोकादायक. आम्ही पायात ही विळी कधीच ठेवत नाही. लगेच विळी उचल, विळी उचल, विळी म्हणजे याला विळतीच म्हणतो आम्ही सगळे, विळती उचल, विळती उचल, कधीच ठेवत नाही. तर अशी आमची आठवण. आणि याच्यावरती खूप काही सांगता येईल.